महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही, राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण. ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलेन, युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य. मनसे बीएमसीमध्ये 100% सत्तेत येणार. 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता? हेवे दावे संपवा आणि कामाला लागा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. राज ठाकरेंनी भावना बोलून दाखवल्या. राज ठाकरेंच्या विधानावर बाळा नंदगावकरांची प्रतिक्रिया. तर 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही एकाच पक्षात का भांडता, असं राज ठाकरे म्हणाले होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय तयारी करायची या संदर्भात राज ठाकरेंच्या सूचना. मतदार याद्या तसंच दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्याच्या सुद्धा सूचना. मनसेच्या मेळाव्यानंतर संदीप देशपांडे, बाळा नंदगावकरांची माहिती. मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा, मात्र हिंदी भाषिकांचा द्वेष नको. मनसेच्या मेळाव्यातनं राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आवाहन. मराठी भाषेचा जो अपमान करेल त्याच्या कानाखाली बसणारच. निशिकांत दुबे महाराष्ट्रामध्ये आले की आमच्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करू. मेळाव्यानंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्र आणि मुंबईसाठी यूपी बिहारींचं मोठं योगदान. हिंदीच्या मुद्द्यावरून दुबेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. तर या निवडणुकीमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं राजकारण पूर्णपणे संपणार. दुबेंच्या वक्तव्यानं वाद होण्याची शक्यता. तुमच्या राज्यात उद्योगधंदे नसल्यामुळे तुम्ही मुंबईत. दुबेंच्या वक्तव्यानं फडणवीसांनी खतपाणी घालू नये. असे अनेक दुबे आले आणि गेले. संजय राऊतांचं टीकास्त्र. निशिकांत दुबेंची अक्कल गुडघ्यात आहे. अशी माणसं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असतात. अरविंद सावंतांची टीका. निशिकांत दुबेंकडून वैचारिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न. दुबेंचा सर्व्हे कशाच्या आधारावर आहे ते माहीत नाही. प्रकाश महाजनांची ही टीका. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आता याचिका मागे. तर हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वकील घनश्याम उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेनेचा बाप मीच. भाजप आमदार परिणय फुकेंचं भंडाऱ्यातल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये वादग्रस्त विधान. फुकेंनी माफी मागावी, अन्यथा शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ. शिंदेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषदेतनं मागणी. मंत्रालयातील वॉर रूम बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वॉर रूमची बैठक बोलावली होती. उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर. 6, 7 आणि 8 ऑगस्टला ठाकरेंचा दिल्ली दौरा. इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार. संसद भवनातील नव्या कार्यालयाला सुद्धा भेट देणार. निवडणुकांच्या कामांसंदर्भात सर्व पक्षांचे नेते एकत्र येत असतात. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर 7 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आघाडीच्या बैठकीसाठी जाणार. पनवेल बार तोडफोड प्रकरणी योगेश चिलेंसह मनसे कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी. तर योगेश चिले आणि मनसे कार्यकर्त्यांकडून बारची तोडफोड करण्यात आली होती. वसई विरारचे माजी पालिका आयुक्त अनिल कुमार यांची ईडी चौकशी कार्यालयामध्ये चौकशी झाल्याची माहिती. दरम्यान अनिल कुमार पवारांनी निवृत्तीच्या दिवशी सुद्धा अनेक फाईल्सवर सह्या केल्याचं समोर. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली. 18 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार. संपत्ती जप्तीच्या अर्जावर अद्याप निर्णय नाही. कराडच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी नाही. मंत्रिपद जाऊन सुद्धा धनंजय मुंडेंनी अद्याप सातपुडा हा सरकारी बंगला सोडलेला नाही. मुंडेंना एका महिन्याचा 9,33,000 रुपये दंड पडणार असून आता ही रक्कम 42 लाखांच्या घरात. सूत्रांची माहिती. कोणत्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेऊ नये. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची विनंती. ठाण्यातल्या 15 डान्स बार संदर्भात माहिती असल्याचंही विधान. भाजपात 75 वर्षांपर्यंत नेता राहता येतं, मात्र पदावर असल्यास 80 वर्षांपर्यंत नेता राहता येतं. अमरावतीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. शिंदेंची सेना वाढवण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी. इतर राज्यात सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचार आणि विस्तार केला जाणार. आनंदराज अडसूळ यासह गजानन कीर्तीकर, नीलम गोऱ्हे आणि रामदास कदमांसह इतर नेत्यांवर महत्वाची जबाबदारी. पक्षातील पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात. माजी नगरसेवक सोडून गेलेल्या वॉर्डातील स्थानिक शिवसैनिकांशी ठाकरे स्वतः संवाद साधणार. ठाकरेंनी काल प्रतीक्षानगर शाखेतील शिवसैनिकांशी फोनवरून संवाद साधला. महायुती समन्वय समितीची उद्या संध्याकाळी बैठक. तर मुंबईमध्ये मेघदूत निवासस्थानी बैठकीचं आयोजन. महायुतीमध्ये राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांचं वाटप ठरण्याची शक्यता. मित्र पक्षातील कुरघोडी थांबवण्यासंदर्भात सुद्धा समन्वय समितीत चर्चेची शक्यता. आणखी एक महत्वाची बातमी. छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात झाली आहे. अतिक्रमण हटाव कारवाईसाठी मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
तर ही दृश्य आपण त्या ठिकाणची थेट पाहताय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल? छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा अतिक्रमणाविरोधी कारवाईला आता वेग आलाय, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच मोहिनी, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नारेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात झाली आहे। जवळपास 300च्या आसपास जी दुकानं आहेत ती आज पाडली जाणार आहेत। त्यासाठी साधारणपणे 20 JCB आणि शेकडो कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्या माध्यमातून या ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई सुरू होती। मात्र एका छोट्याशा नालीमध्ये या ठिकाणी हा JCB जो आहे तो कोसळला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तो JCB सुद्धा बाहेर काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाकडून सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर ही सगळी दुकानं आहेत, ही दुकानं सुद्धा पाडण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पाठीमागे सुद्धा चांगल्या जे स्वरूपाचे पक्क्या स्वरूपाची बांधकामं होती, दुकानं होते, त्याचं सुद्धा पाडकाम या ठिकाणी सुरू आहे। मात्र दरम्यानच्या काळात हा JCB जो आहे तो एका नालीमध्ये कोसळलेला आहे आणि त्या JCBला बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी ऑपरेटरकडून सुरू आहे। नक्कीच दत्ता, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर सांगली कोल्हापुरात भीषण पूर येईल। अलमट्टीचा विषय केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून सोडवावा। दरम्यान शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, सतेज पाटलांची मागणी। रोहित पवारांकडून पुणे पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप। तर आभाडांवेळी सुद्धा रोहित पवारांनी पोलिसाला वाईट पद्धतीनं झापलं, उपाध्येंचा निशाणा। जितेंद्र आव्हाडांनी आपलं नाव बदलून घ्यावं, सनातनी धर्मावरील टीकेवरून सदाभाऊ खोतांचा आव्हाडांवर निशाणा। दरम्यान सनातन धर्मानं देशाचं वाटोळं केलं, सनातनी विकृत असल्याचं आव्हाडांनी वक्तव्य केलं होतं। मंत्री झाल्यामुळे बावनकुळेंचं पोट भरलं असेल म्हणूनच शेतकऱ्यांच्या वेदना बावनकुळेंना कळत नाहीत। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणं हा अपमान, बावनकुळेंच्या टीकेवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। तर मी बच्चू कडूंचं नाव घेतलं नाही, माझं वक्तव्य बच्चू कडूंसाठी नव्हतं, बावनकुळेंचं यावर स्पष्टीकरण। राज ठाकरे 6 ऑगस्टला बच्चू कडूंची भेट घेणार, तर कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात राज ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये भेट होणार, विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। एक महत्वाची बातमी, पंढरपूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीला 2 गट भिडल्याचं कळत आहे। शिवाजी सावंतांच्या राजीनाम्यानंतर या बैठकीत दोन्ही गट भिडले होते। पक्षाचे निरीक्षक आमदार संजय कदम यांच्यासमोरच हा सगळा राडा झालाय। सावंत विरुद्ध महेश साठे गट पक्षाच्या अडचणी आता यामुळे वाढणार असल्याची चर्चा आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहत असलेल्या इमारतीमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा चोख बंदोबस्त, इमारतीत येणाऱ्या प्रत्येकाची सुरक्षा रक्षकाकडून तपासणी। गडकरींचं घर बॉम्बनं उडवून देण्याची एकानं धमकी दिली होती। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विठ्ठल चोपडे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार। विठ्ठल चोपडेंनी आज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक घेतली। जळगावात पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनोज चौधरींचा भाजपात प्रवेश, गिरीश महाजनांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश संपन्न। माजी मंत्री बसवराज पाटील यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर आव्हान, तर भाजपात कितीही प्रवेश झाले तरी फरक पडणार नाही, काँग्रेसचे राज्य युवक सचिव महेश देशमुख यांची टीका। अमरावती हॉकर्स संघटनेच्या हातात नकली बंदूक घेऊन मनपाच्या अतिक्रमण कारवाई विरोधात मोर्चा, शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिकांवर कारवाई केल्यामुळे व्यावसायिक रस्त्यावर उतरले। उड्डाणपुलाला कामावेळी या ठिकाणी लोखंडी सळी विद्यार्थ्यावर पडली, तर मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणमधली ही घटना। मनसे यामुळे आक्रमक, कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, महामार्ग बंद पाडण्याचा मनसेचा इशारा। अंबरनाथमध्ये नालेसफाईची तक्रार केल्यामुळे एका तरुणाला मारहाण, स्वामीनगर परिसरातली घटना, तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओही समोर। आता बघूयात इतर महत्त्वाच्या घडामोडी। आता पाहूयात महाराष्ट्राचे महानिर्णय। राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा केला। मुख्यमंत्री फडणवीसांनी अमित शहा, राजनाथ सिंह यांची भेट घेतली। निर्मला सीतारमण, शिवराज सिंह चौहानांचीही फडणवीसांनी भेट घेतली। या नेत्यांच्या भेटीत
महाराष्ट्राची संबंधित प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली. विदर्भातील खतांचा प्रकल्प आणि बांबू क्लस्टर यावर सुद्धा चर्चा झाली आहे.